संघांना शुभेच्छा आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार झाला. गोलंदाजी मार्क वरती असते. बॉल वरती अगदी अटॅकिंग अप्रोच पाहायला मिळाला. फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय. चेंडू गेलेला आहे सीमारेषा पलीकडे. 4 चौकार. हॅलो. आणि या चौकाराने 300 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. ते म्हणजे विक्रांत याला विश्वास सुरी यांच्या मार्फत लावलेलं आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो. त्या दिशेला केलेला आहे. फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातो. एक रन यावेळेला मिळते. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर लेगबाईस सिग्नल आपण येतोय आणि लेगबाईसच्या माध्यमातून आता आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे. धाव फलकावरती 5. थोडी स्पेशल ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. SPL हरणवाडी प्रीमियर लीग अंतिम सामना महामुकाबला दोन संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम सानवी 11 आणि दुसऱ्या बाजूला पाटील बॅटर्स. चला जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज अक्षय सहकार्याची अपेक्षा आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अक्षय तयार. ओव्हर द विकेट. इथे मात्र आधी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग सुपर शॉट. षटकार. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. स्लॉटमध्ये चेंडू आला आणि त्याला अगदी जागा दाखवली. तो रिझल्ट पाहायला मिळाला. षटकाराचा धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या फलकावरती झाली आहे. आणि भूषण ज्याला मागच्या सामन्यामध्ये धावबाद व्हावा लागला होता त्याने त्याचा वसपा काढला. पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून. पुढचा चेंडू भूषणसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र पाहतोय व्हाईट बॉल पाहायला मिळाला. व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या फलकावरती झाली आहे. रन्स ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. विश्वास सूर्य यांनी पारितोषिक लावलं आणि ते पारितोषिकाचा स्वीकार फलंदाजांना आपल्या अंदाजामध्ये घेतलाय. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अक्षय ओव्हर द विकेट. मात्र यावेळेला मात्र बॅटची कडा लागली आहे. विकेट कीपरने कॅच घेतलाय. मोठा धक्का. बिग ब्लो. भूषण गॉन. बॅक टू द डगआउट. चला फलंदाज लवकर या. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रशांत नव्यानं दाखल झालेला आहे. धाव संख्या आपण पाहतोय 1 गडी बाद. धाव फलकावरती झालेली आहे 12. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र आउटसाइड ऑफ असा हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईटचा सिग्नल इथे मात्र पंचांकडे येतोय. एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. धाव फलकावरती 13 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांतसाठी. डावखुरा फलंदाज ज्याने संपूर्ण दिवसात उत्तुंग असे षटकार टोलवलेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू खूपच बाहेर जाणारा होता. मात्र शफल केल्या कारणाने हा चेंडू वाईड घोषित करता येणार आहे. मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव पळून काढण्यात यश मिळते. या जोडीला धावसंख्या पोहोचते 14 या धावसंख्येवर. आता मात्र विक्रांत ज्याने एक स्टायलिश फिनिश केली होती. एक गगनभेदी षटकार ठोकून उपांत्य फेरी सामना क्रमांक 2 मध्ये तोच येतोय स्ट्राईकला. अप्रतिम चेंडू. अप्रतिम कलात्मकरित्या टाकलेला हा चेंडू अगदी जखडून ठेवलं आणि मान द्यायला भाग पाडलं. मात्र एक धाव पूर्ण गेली आहे. धावेनिशी धावसंख्या पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. जबरदस्त चेंडू टाकला होता. फसवा चेंडू. एका आक्रमक फलंदाजाला सुद्धा देखील तो मारता आला नाही. दुसरं षटक घेऊन येतोय ज्याने संपूर्ण दिवसात आपल्या अष्टपैलू खेळाची छाप या स्पर्धेमध्ये ठेवलेला अभिषेक होईल आणि त्याला सामोरा जाईल. तो म्हणजे पुन्हा एकदा
विक्रांत. बघूया दुसऱ्या षटकाला होते प्रारंभ. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू यष्टांच्या समोर पकडलेला आहे विक्रांत याला आणि अगदी पहिल्या चेंडूवर यश संपादन केलं आहे अभिषेक याने. विक्रांत सारखा एक हुकमी एक्का बाद करण्यात यश मिळालेलं आहे. पायचीच्या स्वरूपात हा गडी बाद करण्यात आला. अभिषेक सुरेख सुरुवात म्हणता येईल, तर त्याची जागा घेण्यासाठी येतोय साहिल. उत्तुंग षटकार ज्याने मागच्या सामन्यामध्ये ठोकून एक हाती सामना विजयी करून दिला, तोच विक्रांत मायदेशी परतलेला आहे. त्याची जागा घेण्यासाठी साहिल आलेला आहे स्ट्राईक एंडला आणि अभिषेक आपल्या षटकातील दुसऱ्या चेंडूसाठी जातोय. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. बघूया साहिल काय करतोय या षटकातील दुसऱ्या चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रकारचा चेंडू होता, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू ज्येष्ठांच्या मागे सरळ जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचते 19 धाव. या धावसंख्येवर सानवी 11 संघाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल साठी. आता मात्र सुरेख चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता साहिल याचा, मात्र त्याला काही जमलेला नाही. यष्टीरक्षकाने आपली कामगिरी मात्र चोख पार पाडलेली आहे. चेंडू जातोय निर्धाव. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 19 धावा या फलकावर लागलेल्या आहेत सानवी 11 संघाच्या. चौथा चेंडू पुन्हा एकदा साहिल सामोरा जाईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचा प्रयत्न हाणून पाडायचा नक्कीच अभिषेकचा मनसुबा आहे. आणि ते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये चेंडू उंचावर गेलेला आहे आणि स्वतः गोलंदाज झेल टिपण्यासाठी जातोय, मात्र अपयशी ठरतोय. आणि दरम्यानच्या काळात 2 धावा पळून काढण्यात यश मिळते या जोडीला. 2 धावेनिशी धावसंख्या 21 वर पोहोचते. सुरेख आक्रमक अशी धावसंख्या उभारण्याकडे हा संघ सानवी 11 संघ प्रयत्न करतोय, वाटचाल करतोय. शेवटच्या या डावामधील शेवटच्या षटकामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा साहिल ज्यांनी सूत्र या सामन्याचे आपल्या हाती घेतलेले आहेत. 5व्या चेंडूसाठी सामोरा जातोय साहिल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू थोडासा आतमध्ये वळतोय, मात्र पंच आपल्या हात उगारून हा वाईड बॉल घोषित करतायत आणि एक अवांतर धाव मिळते सानवी 11 संघाच्या बाजूने आणि 1 धावेनिशी धावसंख्या पोहोचते. ती म्हणजे 22 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या मैदानावर अंधाराचं साम्राज्य पसरायला हळूहळू सुरुवात होणार आहे. त्याआधीच हा सामना पूर्ण होणं गरजेचं आहे. इथे मात्र मोठा फटका मिड विकेट सीमारेषेच्या वरून जातोय उत्तुंग असा षटकार. धन्यवाद डीजे. आणि गुरु भोईर यांच्याकडून या षटकारासाठी रोख 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच विश्वास चुरी यांच्या मार्फत दिले जाणारा सुद्धा 500 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. साहिल अगदी योग्य वेळेला आपली बॅट तळपावली आणि षटकार खेचला. धावसंख्येला तब्बल पोहोचवलेला आहे ते म्हणजे 28 या धावसंख्येवर या डावाचा या षटकाचा हा शेवटचा चेंडू असणार आहे. साहिल काय करामत करते बघूया या शेवटच्या चेंडूवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जाते ग्राउंड लेवलला आणि इथे स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगलं म्हणता येणार नाही, थोडंसं खराबच म्हणता येईल. आणि दरम्यानच्या काळात अफलातून रनिंग बिटवीन द विकेट पाहिली आणि 3 तब्बल धावा वसूल केला या जोडीने आणि या 3 धावेनिशी धावसंख्या पोहोचवलेली आहे. गडी बाद झालेला आहे म्हणजे 2 धावा मिळत आहेत. 30 धाव घेताना गडी बाद होतोय आणि या 2 धावेनिशी धावसंख्या तब्बल पोहोचते 30 आणि अंतिम सामन्यामध्ये 31 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे ते पाटील बॅटर संघाच्या या संघ फलंदाजापुढे. आणि पाटील बॅटर संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी पटकन मैदानात पाठवायची आहे
आणि सानवी 11 संघाने लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण काळोख होण्याच्या आधी आपल्याला हा सामना पूर्ण करायचा आहे. चला घाई करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. 7 वाजलेत आणि आपल्याला आता ती फॉर्मॅलिटी ती औपचारिकता पूर्ण करायची आहे. म्हणजे चॅम्पियन कोण बनणार हे अजून प्रश्नचिन्ह उभा आहे. 2 षटकं आपण पाहिली, 2 षटकांमध्ये अगदी भक्कम अशी धावसंख्या उभारली गेली. ती म्हणजे टीम सानवी 11 ने 30 बनवल्या, 31 चं लक्ष समोर आहे. आता त्याचा पाठलाग पाटील बॅटर्स या संघाकडनं कशा प्रकारे केला जाईल. 2 सलामीचे फलंदाज आता मैदानाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय आणि अभिषेक ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता देखील आपण पाहतो विक्रांत तयार झालाय. HPL हरणवाडी प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहात. शेवटचा आणि अंतिम सामना, सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या सामन्याकडे. कोण चॅम्पियन होणार, 8व्या पर्वाचा विजेता कोण होणार. पुन्हा एकदा सर्व स्पॉन्सर्सचे मनापासून आभार, त्यांनी मात्र सहकार्य खूप चांगलं केले. आतापर्यंत 8 वर्षात त्यांची मोलाची साथ लाभली आहे. पंचांचा इशारा येतो लेट स्पेस आहे. हियर वी गो. पहिला बॉल घेऊन विक्रांत तयार होतोय गोलंदाजी मार्ग वरती. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 31 रन ची आवश्यकता आहे. पहिला बॉल घेऊन विक्रांत होतोय तयार. पहिलाच बॉल फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू गेलाय, फिल्डर तिथे येतोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. इथून येणारा प्रत्येक बॉल आता महत्वाचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी देखील आणि बॉलिंग करणाऱ्या टीम साठी देखील. प्रत्येक चेंडू जो आहे तो निर्णायक अवस्थेकडे जाताना आपल्याला नक्की पाहायला मिळेल. इथे मात्र फटका फसतोय, परंतु फिल्डर तिथे चेंडू खाली झेल काही होऊ शकला नाहीये. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या करता वळत आहेत आणि पाहता पाहता या वेळेला मात्र सॅक्रिफाईस विकेट इथे पाहायला मिळाली. चुकीचं कॉलिंग आणि यस इट इज गॉन. चला न्यू बॅटर काही करा. इथे मात्र आता आपण पाहिलं तर विकेट गेली. अगदी चांगली सुरुवात विक्रांतने केली आहे. या षटकातील तिसरा बॉल विक्रांत घेऊन तयार. ते मात्र बॅकफुटला गेला आणि इथे पुन्हा एकदा वा व्हॉट अ कॅच अँड गॉन. आल्या पावली परत. इथे मात्र आपण पाहू शकला तर विकेट जाताना पाहायला मिळते. सामना जर आता आपण पाहिलं तर पाहायला गेलं तर तसा एकतर्फी असा झुकताना पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटमध्ये काही भाकीत आपण करू शकत नाही. इथून जर फटकेबाजी झाली, टोलेबाजी झाली, जास्त धावा जमल्या तर कदाचित शेवटच्या ओव्हरपर्यंत ती मॅच जाताना आपल्याला पाहायला मिळेल. या विक्रांत षटकातील पुढील बॉल घेऊन तयार. इथे मात्र फटका पुन्हा एकदा खेळला गेला. पॉइंटच्या रिझनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. एकच धाव तिथे पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र होतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अगदी चांगला निर्णय तो आपल्याला पाहायला मिळाला. टीम सानवी 11चा टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर पहिले त्यांनी बॅटिंग घेतली आणि बॅटिंग घेतल्यानंतर अगदी तो विक्रांतचा दबदबा देखील पाहायला मिळाला. भूषण आणि स्पेशली साहिल यानं मात्र 14 धावांची खेळी केली आणि सन्मानजनक
धावसंख्येपर्यंत संघाला घेऊन गेला आणि त्याचबरोबर पहिल्या षटकामध्ये स्वतः जबाबदारी घेऊन विक्रांत गोलंदाजीला आला आणि त्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर त्यांना फलंदाजांना अगदी निष्प्रभ केलं, निरुत्तर ठेवलं आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त धावा लागलेल्या आहेत. धाव फलकावरती 4, गडी बाद झालेला आहे 2. इथे मात्र फटका अगेन फसतोय. डीजे थँक्यू, डीजे धन्यवाद. इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळते. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरिता अजूनही 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. बघा याच करता आम्ही सुरुवातीपासून सांगत असतो की फास्ट खेळा, पण तुम्ही मात्र वेळ घेत असतात आणि त्याच्याचमुळे हा उशीर हा इथे आपल्याला पाहायला मिळतो. 6 बॉल आणि 27 ची आवश्यकता आहे. प्रज्योत नवीन फलंदाज आपण पाहताय. इथे मात्र अगदी चांगला बॉल पायावरती आदळल्या. पंचांकडे जोरदार अपील आणि यस इट इज गॉन. इथे मात्र विकेट विकेट अँड विकेट. नवीन फलंदाज आता दाखल झालेला आहे मैदानात. नंदकुमार पाटील दाखल झालेले आहेत. आता फक्त औपचारिकता या सामन्यातली शिल्लक आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना सानवी 11 हा संघ पाहायला मिळतोय. त्यात विक्रांत म्हणा, प्रशांत म्हणा, ज्यांनी आजच्या दिवसभरात जी कामगिरी केली आहे, उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपल्या संघाला फायनल्स पर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि खऱ्या अर्थानं साहिलला देखील आपण पाहिलं, त्याचा देखील खेळ हा चांगला पाहायला मिळाला या शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये. आता माझ्या संघाचं हित काय आहे ते त्याने जाणलं आणि ती उपयुक्त खेळी त्याच्या बॅटमधनं शेवटच्या क्षणाला आली. आणि आता फक्त 3 चेंडूंची प्रतीक्षा आहे आणि 3 चेंडू नंतर तो विजयी जल्लोष हा आपल्याला पाहायला मिळेल. हरणवाडी प्रीमियर लीगचा 8व्या पर्वाचा तो चॅम्पियन संघ. मात्र फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून गेला. एकच रन तिथे पाहायला मिळते. दोन बॉल बाकी आहेत आणि विजयाचा गुलाल या 2 बॉल नंतर उधळला जाणार. इथे आपण पाहिलं तर आता शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि ती प्रतीक्षा या बॉल नंतर. इथे फटका तर चांगला आहे पण चॅम्पियन बनलाय HPL हरणवाडी प्रीमियर लीग 2026 चा सानवी 11.